तुकाराम 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 नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जडी दगडा सहित वया जडी दगडा सहित वया तारिल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ मने रामेश्वर भट्टद्विजा मने रामेश्वर भट्टद्विजा तुका विष्णू नाही दुजा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ विठाला विठाला ओम प्रज्ञानांश प्रधान स्थिरचर निकर व्याप्य भीर व्याप्य लोकान भुक्त्वा भोगान् सविष्टान् पुनरपि धीशनोद्भासितान् कामजन्यान् पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुरभुं मायया भोजयन्नो माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगान् सविष्टान् पश्वाश्चन्यान् स्वमतिविभवान् ज्योतिषां स्वेन सूक्ष्मान् सर्वानेतान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगण पात्वसो न स्तुरीय अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं पाण्डुरंगाकरो प्रथम नमः पाण्डुरंगाकरो प्रथम नमः पाण्डुरंगाकरो व्रजैकमण्डनं समस्तपापखण्डनं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैवनन्दनन्दनं सुभिक्षमस्तरङ्गरङ्गसागरम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागर माझी वाणी तुझे वर्णी गुण 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 ऐसे देव प्रेम काही कळा ऐसे देवी प्रेम काही कळा माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वितः भ्राता गुरुना निवृत्ति सहिता निवृत्तिका संस्थिता इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं वंदे तं करुणाकरं प्रभुरं श्री संत ज्ञानेश्वरं द्वैताद्वैत समन्वयैक जननी ज्ञानस्य ज्ञानेश्वरी भक्ति ज्ञान प्रदायिनी निज जनान् ज्ञानामृतं पायिनी भक्ति ज्ञानयुतं येन कथितं शास्त्रं विवेकप्रदं वंदे तं करुणाकरं प्रभुवरं श्री संत ज्ञानेश्वरं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने सर्व साधू संतांच्या परमकृपाशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समय भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन करणारा जगद्गुरु तुकोबरायांचं सामर्थ्य वर्णन करणारा त्यांचे एकेकाळचे कट्टर शत्रू अर्थात रामेश्वर शास्त्री वाघोलीकर यांचा 4 चरणाचा वर्णनपरक अभंग विठ्ठल वाघोलीकर शास्त्री हे दशग्रंथी ब्राह्मण आहेत। त्या काळामध्ये 14 विद्या 64 कला 4 वेद
18 पुराणं 6 शास्त्र इत्यादिकांनी परिपूर्ण असलेलं जीवन म्हणजे रामेश्वर शास्त्री आणि म्हणून त्यांनी डोळस बुद्धीने केलेलं हे वर्णन आहे. भोळ्या भाबड्याने केलेलं वर्णन वेगळं आणि एका काळी कट्टोर विरोधक असणाऱ्या मोठ्या विद्वानाने पुन्हा एक प्रकारचा अनुग्रह घेऊन केलेलं वर्णन वेगळं. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायचं सामर्थ्य काय आहे ते प्रतिपादन केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या नामाचं सामर्थ्य. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यमाला सुद्धा थरकाप ज्यांच्या नावाने सुटतो असं ज्यांचं नाव आहे ते तुकाराम. तुकाराम तुकाराम त्यांना तुकाराम महाराज म्हणतात. त्यांनी काय पुरुषार्थ केला म्हणजे त्यांनी केलेला पुरुषार्थ आहे. जेने केला हा पुरुषार्थ म्हणजे धन्यता मिळवण्याचा पुरुषार्थ केलेला आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये जी प्रतिज्ञा केली की धन्य म्हणवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका दिकेला, ही त्यांची जी प्रतिज्ञा आहे आपली प्रतिज्ञा सार्थ त्यांनी केली आणि म्हणून ते धन्य आहे. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. म्हणजे नेमकं काय केलं सांगा ना. तर निर्गुण स्वरूपामध्ये असणाऱ्या तुकोबरायांचा सगुण स्वरूपामध्ये असणाऱ्या तुकोबरायांचा सगुण चमत्कार या ठिकाणी त्यांनी सांगितलं. म्हणजे जळी पाण्यामध्ये दगडासहित वह्या टाकण्यात आलेल्या अभंगाच्या वह्या त्या पाण्यामध्ये तारिलेल्या जैशा लाह्या जशा पाण्यावर तरंगतात अगदी त्या पद्धतीने ज्यांनी आपल्या वह्या 13 दिवस अधिक अगोदरचे 5 दिवस एकूण 18 दिवस पाण्यामध्ये सुरक्षित ठेवल्या आणि पुन्हा जशाच्या तशा वर तारल्या. म्हणून जळी दगडासहित वया तारिल्या जैशा लाह्या. अशा तुकोबरायांचं जर आपण व्यक्तिशः सोडून अंतःकरणतः अधिष्ठान असणाऱ्या चैतन्याच्या दृष्टीने जर विचार केला तर तुकोबराय म्हणजे साक्षात कोण आहेत. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा सर्व द्विजांना द्वेष करणाऱ्या सर्व द्विजांना त्या कालामध्ये तुकोबरायांचा द्वेष करणारे जे कोणी द्विज अर्थात उच्चवर्णीय ब्राह्मण म्हणून घेणारे त्यांना स्पष्ट ब्राह्मणांचे अध्यक्ष म्हणून असलेले रामेश्वर शास्त्री सांगतात. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. तुकोबराय आणि भगवान विष्णू दोन वेगळे नाहीत, दोघांमध्ये अभेद अशा स्वरूपाचा आहे. असं सामर्थ्य ज्यांचं धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमानुसार घेतलेल्या अभंगाचा सरळ भाव अगोदर सांगावा लागतो. तो क्रमप्राप्त अभंगाचा सरळ भाव तुमच्या समोर ठेवलेला आहे. कधी मध्ये फक्त स्वर द्या. सरळ भाव तुमच्या समोर ठेवला. आता क्रमप्राप्त कार्यक्रमाच्या अनुषंगाने 4 शब्द सांगायचे ते म्हणजे मौजे गोनेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर तदंतर्गत असलेलं आपलं हे विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र अर्थात रामकृष्ण आश्रम वैकुंठवासी सद्गुरू रामकृष्ण महाराज काळेगुरुजी यांची तपस्थली. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्यांच्याच तपाच्या आयोजनातून तुमच्या आमच्याकरता इहलोकीच्या जन्माच्या सार्थकासाठी केलेल्या ज्या दिव्य परंपरा आहेत त्यापैकी भव्य दिव्य असा गाथा पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. हे वर्ष अत्यंत पर्वकालीन वर्ष म्हणून संबोधल्या गेलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, ज्यांचा वैकुंठगमन सोहळा अर्थात जगद्गुरु तुकोबरायांचा वैकुंठगमन सोहळा आपण साजरा करत आहोत, त्यांना वैकुंठगमन करून आजच्या दिवशी फाल्गुन वद्य द्वितीयेला बरोबर 375 वर्ष परिपूर्ण होत आहेत. म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी हे वर्ष आहे. 375 वर्ष तुकोबरायांना वैकुंठगमन करून झाले. म्हणजे आजचा जो वैकुंठगमन सोहळा आहे तो 375वा आहे.
म्हणून या 375व्या वैकुंठ गमनाच्या निमित्ताने जी जी मंडळी आज उपस्थित आहेत ती खरोखर भाग्यवान आहेत. विठ्ठल भाग्य आपण आपल्या प्रयत्नानेही आणू शकतो, पण ते प्रयत्नाने येतं ते भाग्य आशिलेच असं सांगता येत नाही. पण विनासायास कुठलं तरी मागच्या जन्मीचं चांगलं सत्कर्म उपयोगाला आलं आणि अशा पर्व कालामध्ये गाथा पारायण सोहळा, त्याचप्रमाणे आजचा हा 375वा वैकुंठ गमन सोहळा करण्याचा सुयोग आपल्याला प्राप्त झालेला आहे. आता 400वा अर्थात चतुशताब्दी सोहळा होईल 25 वर्षानंतर. तोपर्यंत कोण राहील कोण जाईल, दिला या काळे अवकाश तर राहू, नाही दिला काळाने अवकाश तर हाच सोहळा 375वा साजरा झाल्याचा आनंद मानायचा. चतुशताब्दी 400 वर्ष. बरं, काही 400 वर्ष चौथ्या शताब्दीपर्यंत राहतील, पण पुढचा पुन्हा चतुशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाला आपण राहणार का नाही राहणार हे देवाला माहिती. विठ्ठल चला, भगवंताच्या कृपेने 375वा हा सोहळा संपन्न करण्याचा सुयोग प्राप्त झालेला आहे. सुंदर असं गाथा पारायण परिपूर्ण पार पडलेलं आहे. सर्वांनी सर्व सेवा केलेली आहे. 7ही दिवस सर्व कीर्तनकार मंडळीने अगदी वेळेत येऊन व्यवस्थित चिंतन मांडलेलं आहे. सुरुवातीला पत्रिका बघितल्यानंतर बऱ्याचशा लोकांना असं वाटलं, म्हणले परिसरातलीच महाराज मंडळी आहेत, दूरचे बोलवले नाही. पण यांना ज्यावेळेस दूरचे बोलवतात त्यावेळेस ही दूरचेच असतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. या जे कार्यक्रमाकरता उपस्थित महाराज मंडळी होती ते ज्यावेळेस लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा, किंबहुना आळंदी, पुणे वगैरे या साईडला कीर्तनाकरता जातात तेव्हा ते सुद्धा काय असतात, दूरचेच असतात. पण आपल्या जवळचे म्हणून आपण त्यांना दूरचे म्हणून कधी जवळ बोलवलंच नाही, तर मग आपण निश्चितच कोते ठरतो. आणि हे पर्वकालीन वर्ष आहे. मुद्दाम होऊन परिसरातीलच महाराज मंडळी का बघितली, तर याच्या पाठीमागे कारण असं आहे, ही मंडळी कुणाच्या घरी काही दुःखाचा प्रसंग आला की उपस्थित असतात, कुणाच्या घरी काही आनंद उत्सव असेल तरी हे उपस्थित असतात. लग्न कार्य समारंभ, आशीर्वाद, वस्तुशांत्या, भेटी गाठी, रुग्णांना भेटी, ही परिसरातील मंडळीच आपल्या कामाला येत असतात. आणि म्हणून पर्वकालीन वर्षामध्ये बाहेरून कोणी आणण्यापेक्षा परिसरातलीच बोलवली होती. विठ्ठल सुंदर सेवा त्यांनी आपल्या आपल्या परीने चिंतनपूर्वक या ठिकाणी चिंतन सेवा मांडलेल्या आहेत. असो, त्यांना देखील धन्यवाद. त्यांची संत सेवा ज्यांनी स्वीकारली त्यांना धन्यवाद. अन्नदाते मंडळींनी अगदी सर्वच, मग अल्पोपहार दाते, दुपारचे अन्नदाते आणि सायंकाळ महाप्रसाद अन्नदाते, या सर्वांनी भरभरून अन्नदान केलेलं आहे, त्यांना धन्यवाद. वाचक मंडळींनी वेळेत येऊन वाचन केलं, त्यांना धन्यवाद. काकड्यावाल्या मंडळींनी सकाळी काकडा केला, त्यांना धन्यवाद. बरं, त्यांना धन्यवाद. आणखी वादक मंडळींनी वाजवण्याची सेवा केली, त्यांना धन्यवाद. ज्याला ज्याला आपल्या वाट्याला आलेलं कर्म करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं त्यांनी काय केलं, आपले तन मन धन अर्पण करून ही सेवा या ठिकाणी केलेली आहे. सुंदर पार पडलेला सप्ताह आहे. माता भगिनींनी उपस्थिती चांगली दर्शवली, तुम्हाला धन्यवाद. पुरुष वर्गाने सुद्धा 7 दिवस येऊन पडेल ती सेवा करण्याचं काम केलं. आश्रमातील विद्यार्थ्यांनी देखील सेवा करण्याचं काम केलं. साऊंड सिस्टीम जगजित भाऊ दळे अगदी 2007 पासून सेवा अविरतपणाने आतापर्यंत चालू आहे. 2008 पासून 2007 पहिल्या वर्षी रशीद भाईची होती, आम्ही दुसऱ्या वर्षी जगदीश भाऊचा परिचय झाला, तेव्हापासून आज तागायतपर्यंत सर्वात मोठी सेवा जर कोणाची असेल तर ती जगदीश भाऊची आहे. एका कार्यक्रमाकरता जर गेले तर 30-35 हजार रुपये त्यांना मिळतात. पण आता 18 वर्षापासून एकही रुपया ज्यांनी घेतला नाही त्याची आश्रमाकरता किती, त्या दृष्टीने किती वर्गणी आली असेल याचा आपण मोजमाप करा. विठ्ठल असो, काही सेवा ह्या उल्लेखनीय नसतात, अनोल्लेखनीय असतात. आणि म्हणून आतापर्यंत जगदीश भाऊचं नाव कधी घेतलं नव्हतं,
पण मुद्दाम घ्यावं असं वाटलं, त्यावर थोडंसं मंथन झालं म्हणून. सर्वच परिसरातील गुणीजन मंडळी उपस्थित राहिले. अगदी नेवासा तालुका, राहुरी तालुका, अहिल्यानगर जिल्हा, आज तर काय पाहायचं संभाजीनगर जिल्हासुद्धा उपस्थित झालेला आहे. वैजापूरवरून आमचे दिनकर भाऊ वगैरे उपस्थित झालेले आहेत. शेषराव तात्यांनी सुंदर सेवा दिली आणि नाना पण उपस्थित आहेत. आदरणीय बाजीराव नाना, या बाजूने सर्व आश्रम भक्त परिवार आहेत, सर आहेत, विनेकरी महाराज आहेत, मृदंगाचार्य मंडळींनी आदरणीय सुखदजी महाराजांची साधक मंडळी, चंद्रकांत भाऊ आणि अजून कोण होते ते ओंकार, सुंदर वादन केलं. आश्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांनी टाळाची सेवा सुंदर केली. एक एका होणे बळी रे सर्व टाळकरी सुद्धा उपस्थित आहेत. विशेष म्हणजे गोनेगावकर सुद्धा आहेत. कारण गोनेगावला धन्यवाद द्यावे लागतात. ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास. विठाला विठाला कुट्टी, अंमळनेर, धनगरवाडी, निंभारी, करजगाव, वाटापूर, अंमळनेर, पलीकडे पानेगाव, शिरेगाव, खेडले, परमानंद वगैरे वगैरे सर्वच मंडळी उपस्थित राहतात. तामसवाडी, वाटापूर, गोमळवाडी, बाकीचे राहिले ना, झाले सगळे, पुनतगाव, सर्व मंडळी आहेत. संतोष बहुतेमक, आदरणीय संतोष वार्ताहार, आदरणीय वार्ताहार संतोष बहुतेमक ते उपस्थित झालेले आहेत. आश्रमाच्या बातम्या ते आणि आपले सुधीर भाऊ सुगंधी वारा, आपल्या परिसरातील सुगंधी वारा म्हणजे संतोष भाऊ टेमक, आणि सर्व इतर वेळेसही देखील सेवा देण्याकरता येणारे आपले सुधीर भाऊ ही वार्ताहर मंडळी आहेत. आणि यांच्या माध्यमातून आपला आश्रम केवळ गोनेगावातच न राहता नावाच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रभर जातो. म्हणून वार्ताहर मंडळींना धन्यवाद. विठाला गणेशवाडी येथून लोहकरे साहेब, भाऊसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आमचे नर्मदा परिक्रमावासी ज्यांना भाऊ सुद्धा उपस्थित झाले, ज्यांनी नर्मदा परिक्रमा परिपूर्ण केलेली आहेत. घोडेगाववरून आमचे मामा वगैरे सर्व मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊया. आणि आता आश्रमाच्या संबंधाने पुढील देखील काही कार्यक्रम आहेत ते नंतर आपण जाहीर करू. बाकीही देखील काही सूचना आहेत त्या नंतर देऊ. आता तूर्त उर्वरित वेळेमध्ये जगद्गुरू तुकोबाराच्या एकदा वैकुंठ गमन सोहळ्याचं चिंतन पाहू आणि नंतर त्या ठिकाणी पुढचं चिंतन करूया. 8ही दिवस आमच्यावरती मातृपितृवत प्रेम करणारे आदरणीय सीताराम बाबा मगर बाबा 8ही दिवस पारायणाकरता श्रवणासाठी उपस्थित होते आणि सेवा पडेल तेव्हा अगदी सूचना त्या देत असायचे. सर्व वाचकांना एक दिवशी वडापावचा नाश्ता सुद्धा झाला. असं श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे दुसऱ्याला खाऊ घालण्यामध्ये ज्यांना आनंद मिळतो असं असणारं एक दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद मानणारं जीवन म्हणजे आदरणीय मगर बाबा. विठाला विठाला त्याचप्रमाणे आश्रमाची अविरत सेवा आतापर्यंत मृदंगाच्या माध्यमातून ज्यांनी केली ते आमचे मित्र आणि याच आश्रमाचे साधक हरिभक्तीपरायण संतोषजी महाराज चौधरी तेही उपस्थित आहेत. रामकृष्ण तरुण मंडळ गोनेगाव, रामकृष्ण तरुण मंडळ अंमळनेर दोन्ही तरुण मंडळ अगदी उपस्थित आहेत. 8 दिवसापर्यंत 8 दिवस यावत त्यांनी सेवा केलेली आहे. म्हणून सर्वांना धन्यवाद. विठाला संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबरायांचा आजचा हा विशेष पर्वकालीन दिवस आहे. आजच्या दिवशी 375 वर्षापूर्वी तुकोबरायांनी सदैव वैकुंठ गमन केलं. 41 वर्षाचं संपूर्ण आयुष्य तुकोबरायांना लाभलं. त्यामध्ये इसवी सन शके 1930 साली जगद्गुरू तुकोबरायांचा या भूतलावरती कनकाई आणि बोलोबांच्या पोटी जन्म झाला. अर्थात त्यांचा तो प्रगट दिन आहे 1530 ते 1571 असं 41 वर्षाचं संपूर्ण आयुष्य तुकोबरायांना या इहलोकामध्ये लाभलेलं आहे. तसं त्यांची आयुष्यगणना आपण करणारे कोण? जसं स्वरूपतः जर भगवत चिंतन केलं तर भगवंताला जसं कुठलंही आयुष्य नाही तर भगवत स्वरूप असणाऱ्या संतांना सुद्धा आयुष्य नसतं. त्यांना देखील ते आपल्या स्वतंत्रतेने येत असतात, आपल्या स्वतंत्रतेने ते जात असतात. पण आपल्यामध्ये आले, आपल्यासारखे राहिले, शेवटी निघून गेले. मग जेवढा कालावधी आपल्यामध्ये राहिला म्हणून तेवढं आयुष्य आपल्या दृष्टीने मोजायचं. वास्तविक त्यांचं आयुष्य आपण काढणारे कोण? विठाला विठाला शके 1930 साली या भूतलावरती त्यांचा अवतार झाला. बोल्लोबाचे ते सुपुत्र म्हणून गणल्या गेले. त्यांना 3 बंधू
ज्येष्ठ बंधू एक होते आणि अनुज बंधू एक होते. ज्येष्ठ बंधू लवकरच निवर्तल्यामुळे थोडेसे आजारी असायचे. मग ते गेल्यामुळे रावजी त्यांचं नाव, ते गेल्यामुळे संपूर्ण प्रपंचाची जबाबदारी यांच्यावरती येऊन पडली. मग लहान बंधूला सांभाळत सांभाळत अगदी वयाच्या 14व्या वर्षी त्यांचा विवाह पूर्वीच्या प्रथेनुसार झाला. आणि रुक्मिणी नावाच्या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला. पुढे त्या आजारी असायच्या, दम्याचा त्रास वगैरे असायचा, त्यांना काम कुठलं जमायचं नाही. यांच्याकडे वडिलोपार्जित चालत आलेला सावकारीचा व्यवसाय असायचा. चोख परिपार तो सर्व पालन करत असताना हळूहळू 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 विपरीतता प्रपंचामध्ये येऊ लागली. आणि एकदा की विपरीतता येऊ लागली की जो ज्या कामाकरता आलेला असतो त्याला त्या कामाची आठवण करून दिली जाते. विठ्ठला विठ्ठला अगोदर एकांतामध्ये तेवढी प्रीती नसायची, परमार्थामध्ये तेवढी प्रीती नसायची. पण मग काय झालं, हळूहळू देवाचं जे भंगलेलं मंदिर होतं आणि ते मंदिर परिपूर्ण बांधण्याचा मनामध्ये संकल्प स्फुरला. तो संकल्प स्फुरण्याचं कारण काय, त्यांचे जे 8वे मूळ पुरुष पूर्वीचे स्वामी विश्वंभर बाबा, विश्वंभर बुवा, तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये यावत जन्म पंढरीची वारी केली. दर महिन्याच्या वारीला पंढरपूरला पायी जाऊन यायचे आणि वद्यवारीला देहूमध्ये ते राहायचे. आता शरीर थकल्यामुळे वारीला जाणं होत नाही, म्हणून परमात्म्याने त्यांना दृष्टांत दिला की आता तुम्ही वारीला येणं थांबवा. म्हणजे तुकोबरायांच्या अगोदर 8व्या पिढीचं मूळ पुरुषाचं मी हे सांगतोय. मग तुकोबरायांच्या 8वे मूळ पुरुष विश्वंभर बाबांना स्वप्नामध्ये येऊन पांडुरंगाने सांगितलं की तुम्ही वारीसाठी आता येऊ नका, आम्हीच तुमची वारी करू. मग आमराईमध्ये जाऊन एका ठिकाणी असं खोलवरती खोदा, तिथे तुम्हाला ज्या मूर्त्या सापडतील त्या आणून तुम्ही बसवा. अशा प्रकारचा त्यांना दृष्टांत घडला. सकाळी काही गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींना घेऊन विश्वंभर बाबा आमराईमध्ये जातात. तिथं जाऊन त्यांनी थोडंसं खोदकाम केलं, या ठिकाणी खोदा म्हणून सांगितलं. तर तिथं भगवान पंढरीनाथ आणि रुक्मिणी आईसाहेबांची मूर्ती सापडली, जी मूर्ती आपण देहूला गेल्यानंतर आजही देहूच्या मंदिरामध्ये आहे. ती मूर्ती म्हणजे तुकाराम महाराजांचे 8वे मूळ पुरुष स्वामी विश्वंभर बाबांच्या हस्ते बसवण्यात आलेली मूर्ती. विठ्ठल त्या मंदिराची सेवा अविरत त्यांनी केली. पुढे त्यांना सुपुत्र झालेले हरिबुवा, त्यांनी यावत जन्म पंढरीची वारी केली. त्यांना सुपुत्र झालेले विठ्ठलबुवा, त्यांनी यावत जन्म त्या ठिकाणी वारी केली. मग विठ्ठलबुवांना झाले पिराजीच ना, पिराजी नाही, दुसरं नाव पदाजी बुवा नाव झालं. त्यानंतर त्यांच्या उदरी जन्माला आलेले बोलोबा, नाही कान्ह्या, संत कान्ह्यांच्या उदरी नंतर आलेले ते बोलोबांचा विवाह कनकाईशी, आणि कनकाई आणि बोलोबा यांना झालेलं ज्येष्ठ अपत्य जे रावजी अगोदर मी बोललो ते गेले. त्याच्यानंतर तुकोबराय आणि असणारे अनुज बंधू कान्होबराय, हे 3 भावंड जन्माला आली. विठ्ठल पुढे वयोवृद्ध झाल्यामुळे आई वडील लवकरच गेलेले आहेत. आता भविष्य काळातील संपूर्ण प्रपंचाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पोहोचलेली आहे. सर्व अगदी जबाबदारी चोख परिपालन करत असताना दुष्काळे आटेला, द्रव्ये नेला मान, आणि मग एक स्त्री अन्न करता मेली. आता दुसरी आप्पाजी पाटील गुळवे त्यांची कन्या असलेली जिजाबाई, तिच्याशी विवाह करण्यात आला. नंतर पहिल्या पत्नीपासून 1 मुलगा आणि नंतरच्या पत्नीपासून 5 अपत्य अशा पद्धतीने त्यांना झाले. त्यामध्ये पहिल्या 3 कन्या होत्या आणि असणारे नारायण व सर्वात शेवटी म्हणून असे होते. तर एकूण 3 कन्या आणि 3 सुपुत्र तुकोबरायांना झाले. विठ्ठल एवढ्या मोठ्या या प्रपंचाची जबाबदारी पार पाडत असताना दुष्काळ पडलेला आहे. अचानक अकाल सर्व झालं. त्यामुळे जिकडे तिकडे आपल्या ज्या वह्या होत्या त्या तशाच राहिलेल्या आहेत. कुणाकडून वसुली झाली नाही. जेवढं काही किराणा वगैरे होता सर्वांनी घेऊन गेले, पण उधारी काही कोणी चुकवली नाही. परिणामी आता वैराग्य प्राप्त होण्याकरता तशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे. आणि एक दिवशी तुकोबराय अंतकरणामध्ये मनस्वी संकल्प करून होते की आता हे आपल्या विश्वंभर बाबांनी करून दिलेलं जे मंदिर आहे ते काय करायचं, आता
जीर्णोद्धार याचा करायचा. मग त्याकरता भजनी मंडळाची संगती केली. आता भजनी मंडळाची संगती करणं थोडंसं अवघड असतं, तसं सोपंही असतं आणि तसं अवघडही असतं. स्वर नाही लागला म्हणजे ते हे हे नीट नाही म्हणता आलं, एखादा शब्द चुकला हे जमलं नाही, अशा पद्धतीने. पण तरी सुद्धा तुकोबरायांनी तो जात सहन करत करत पुढे गावे त्याचे धरावे ध्रुवपद. पुढं जो गाईल त्याचं ध्रुवपद पाठीमागे पाठीमागे म्हणत म्हणत तुकोबराय भजन शिकले. हळूहळू काही पाठ केली संतांची वचने. मग संतांची प्रमाण पाठ केली. संत श्रेष्ठ ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीचे ओव्या पाठ केल्या. तुकोबरांच्या त्या संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचे अभंग पाठ केले. काही संतांची पाठ केली वचने पाठ केली, प्रमाण पाठ केली. कारण अगोदर बोलायचं म्हणल्यानंतर सुरुवातीला बोलायचं म्हणल्यानंतर पाठ करावंच लागतं. आळंदीला गेल्यानंतर लगेचच कीर्तनाला करता फेटा बांधला लगेच बोलता आला असं नाही, सुरुवातीला पाठ करावं लागतं. विठ्ठल विठ्ठल जे बोलायचं ते पाठ नाही केलं तरी ज्याच्यावर बोलायचं ते मात्र पाठ करावं. कळलं ना? जे बोलायचं ते पाठ नाही केलं तरी चालतं, पण ज्याच्यावर बोलायचं ते पाठ असावं लागतं. अर्थात संतांची अभंग, श्लोक, ओव्या, सुभाषित, आणखी बोलू मंत्र, या गोष्टी सर्व स्तोत्राधिक हे पाठ करावे लागतात. त्याद्वारा मग आपल्याला व्यवहारामध्ये व्यावहारिक भाषा वापरून ते प्रमाण देऊन बोलता येत असतं. विठ्ठल कारण केवळ टिपणावर टिपण बसत नसतं. मग पुढे चालून मग त्या विषय सांगायला भरपूर असतो, परंतु प्रमाणाची मग काय होऊन जाते, थोडीशी दरदशा होऊन जाते, दुर्दशा होऊन जाते, प्रमाण मिळत नसतात. त्याकरता अगोदर पाठांतर करावं लागतं. या पद्धतीने तुकोबरायांनी सुद्धा त्या नियमानुसार काही पाठ केली संतांची वचने पाठ केली. पुढे आरंभी कीर्तन करी एकादशी. मग वारकऱ्यांना थोडीशी गोडी वाटली, तुकोबरायांची चांगला दिसतोय, चांगला मुलगा आहे, हे आपल्यामध्ये रोज आपल्या भजनात येतो, याला कीर्तन करायला. मग त्यांना फेटा बांधायचा, उभं करायचं, मग तुकोबरायांनी बोलायचं. तुकोबराय बोलू लागले की सगळे श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे. आमच्यासारख्या तुटपुंजा वाणीनं जर बोलायला सुरुवात केली तर आपले श्रोते अगदी दोलायमान होऊन ऐकतात. जगद्गुरु तुकोबराय साक्षात स्वतः बोलत असतील तेव्हा श्रोत्यांचा काय आनंद, काय त्यांचं भाग्य असेल. विठ्ठल मंदिराचं पूर्ण काम झालं, परमार्थामध्ये चित्त रंगलेलं आहे. आता भजना करता तुकोबराय घोरडेश्वर डोंगरावरती, भंडाऱ्या डोंगरावरती असणाऱ्या भामचंद्र डोंगरावरती जाऊ लागले. तिथं जाऊन एकांतामध्ये भजन करू लागले. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सतत भगवंताचं चिंतन, अखंड खंडेना जीवन, राम कृष्ण नारायण, या पद्धतीने सतत भगवंताच्या चिंतनामध्ये ते राहायचे. आता एक दिवशी असंच चिंतन करता करता बसलेले असताना थोडीशी डुकली लागली. डुकली लागल्याबरोबर त्यांच्या स्वप्नामध्ये नामदेव महाराज आले. आणि नुसते एकटे नाही आले, सवे पांडुरंगी घेऊन या. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, नामदेवे केले स्वप्ना माझी रागे, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, नामदेवे केले स्वप्ना माझी रागे. सवे पांडुरंगे घेऊन या, सवे पांडुरंगे घेऊन या, सवे पांडुरंगे घेऊन या. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे. नामदेव महाराजांनी जाग केलं, सोबत पांडुरंग परमात्म्याला घेतलं. म्हणले उठा. उठा म्हणजे झोपेतून नाही उठवलं, पण झोपेत जाग केलं. अर्थात स्वप्नातून दृष्टांत देऊन त्यांना जाग केलं की तुम्ही ज्या कामा करता आले ते काम वेगळं आहे. केवळ एकांतामध्ये एकट्यापुरता परमार्थ करू नका. या जडजीवांच्या उद्धाराकरिता आणि 375व्या वर्षापर्यंत अविरतपणाने जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यावरती, गाथ्यातील अभंगावरती कीर्तन झाले पाहिजेत. नवे नवे यावत चंद्र दिवा करो, त्यावरती कीर्तन झाले पाहिजे, पारायण झाले पाहिजे. त्यासाठी तुम्हा मला वाचन करण्याकरता यावा, अशा प्रकारची अभंग रचना प्रमाण तुम्ही निर्माण करा, अशी आज्ञा स्वप्नामध्ये येऊन नामदेव महाराजांनी दिली. म्हणजे त्याचा हिशोब कोणी ठेवायचा? ठीक आहे, आता तुमची आज्ञा आहे तर ती आम्ही शिरसावंद्य मानतो, परंतु त्याचा हिशोब कोणी ठेवायचा? पांडुरंग परमात्म्याने सांगितलं आम्ही हिशोब ठेवू. तिथं त्या अभंगामध्ये तुकोबरायांनी सांगून ठेवलेला आहे. मापटा किसळे सोय धरिली विठ्ठली, सोय धरिली विठ्ठली, मापटा किसळे सोय धरिली विठ्ठली, मापटा किसळे सोय धरिली विठ्ठली. आपटोनी केले सावधान, आपटोनी केले सावधान, आपटोनी केले सावधान.
प्रमाण केलं आणि सांगितलं अभंगाचे फक्त तुम्ही माप टाकत जा, त्याचा हिशोब ठेवण्याचं काम माप टाकी सळे तुम्ही फक्त बोलत राहा ओघाने आणि सोय धरिली विठ्ठले, हिशोब ठेवण्याचं काम पांडुरंग परमात्मा करणार आहेत. या पद्धतीने सर्व नियोजन झालं. म्हटले मग किती प्रमाण करायचे काही, म्हणजे काही नाही, आमच्या जीवनामध्ये आम्ही संकल्प केलेला होता की 100 कोटी प्रमाण आम्ही करणार. 96 कोटी परिपूर्ण झालेले आहेत. मग आता प्रमाणाची संख्या सांगे 100 कोटी, उरले ते शेवटी लावे तुका, उरले ते शेवटी लावे तुका, उरले ते शेवटी लावे तुका. प्रमाणाची संख्या सांगे 100 कोटी, उरले ते शेवटी लावे तुका, उरले ते शेवटी लावे तुका, उरले ते शेवटी लावे तुका. प्रमाणाची संख्या सांगे 100 कोटी, उरले ते शेवटी लावे तुका, प्रमाणाची संख्या सांगे 100 कोटी, उरले ते शेवटी लावे तुका. प्रमाणाची संख्या अभंगाचा शब्द नाहीये, प्रमाणाची संख्या. प्रमाण एकूण 4 कोटी तुकोबरायांनी पूर्ण केली. आता आपल्यामध्ये त्यापैकी 4092 अभंग आहेत. मग त्यातल्या चरणानुसार प्रमाणानुसार नेमके किती त्याचा हिशोब नंतर सांगू. पण आता मात्र जेवढी उपलब्ध आहेत त्याचं पारायण आपलं परिपूर्ण झालेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य काय की तुकोबरायांच्या स्वप्नामध्ये येऊन नामदेव महाराजांनी आदेश केला आणि सोबत पांडुरंगाला आणलं. मग साक्षात भगवंताची आणि साक्षात संतांची आज्ञा ज्याला आहे त्याला भिण्याचं काही कारण नसतं. बस कारण काय आहे, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, ज्याची खरी सेवा असते त्याला भ्यायचं कारण नसतं. मग तुकोबरा अगदी निर्भीडपणाने जिथे कोणी बोलवलं तिथं जाऊन कीर्तन करायचे. सुंदर अशा प्रकारचं कीर्तन झाल्यानंतर तिथं जी टाळकरी मंडळी त्यांना लाभलेली 14 टाळकरी, आता आपल्याला त्यांच्या कृपेने किती लाभलीत पहा टाळकरी. आणि टाळकऱ्यांकडे पहा बरं, एक तरी टाळकरी कातनीवर आलेला आहे का? तरणा भाग्यवंतन तुका नटे हरी कीर्तनात, किंवा असं म्हटलेलं आहे पहा, आनंद तेथेचा मुकया शिवाच्या, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. टाळ घेऊन एखादा वृद्ध जरी असला तर तो पावली खेळण्याकरता उड्या मारतो, म्हणजे तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. विठाला विठाला तशी अगदी तरुण तडपदार टाळकरी मंडळी तुकोबरायांना लाभली. 14 टाळकरी घेऊन तुकोबरायांनी भजन करायचं. हे बाई तर त्यांचं कीर्तन चाललेलं, हे काही टाळकरी पण आहेत. त्यात 7 म्हणजे द्विज होते, ब्राह्मण मंडळीपैकी 7 होते आणि बाकीचे 7 18 पगड जातीतील होते. अगदी सर्वच होते, म्हणजे 7 दुने 14. अशा पद्धतीने तुकोबरायांचं कीर्तन चालायचं. त्या कीर्तनाचा रंग असायचा. त्यांच्या कीर्तनामध्ये सामर्थ्य होतं. मंत्रमुग्ध करणं वेगळं, केवळ मनोरंजन करणं वेगळं आणि मन परिवर्तन करणं वेगळं. त्या दिवशी कोणतरी बोललं, चांगले कीर्तनकारांनी सांगितलं, म्हणजे आपण ज्याला लोकसंग्रह म्हणतो, लोकसंग्रहाची व्याख्या सांगत असताना आपण पाठीमागे 50 जण पुढे 50 जण फिरणं म्हणजे लोकसंग्रह नाही. तर आपलं वर्तन पाहून, आपली साधना पाहून समोरच्याला देखील साधना करावी वाटणं, याचं नाव आहे लोकसंपर्क आणि लोक परिवर्तन, लोकसंग्रह. विठाला विठाला खूप गर्दी जमली, खूप गर्दी जमली म्हणजे फार काही विशेष त्यामध्ये झाला असं नाही. पण तुमचं पारायण ऐकून एखाद्याला पारायण करण्याची बुद्धी झाली, हे खरं परिवर्तन आहे आणि हे खरं माणसं जोडणं आहे. असं जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन. आणि त्या जीवनामध्ये यावत जन्म त्यांनी अगदी आपल्या स्वतःचेही देखील दुर्गुण जे नव्हते, पण दुसऱ्यांनी सुद्धा आपले दुर्गुण झाकून ठेवू नये याचं द्योतक म्हणून तुकोबरायांनी आपल्या अंतःकरणातील विचार प्रकट केले. मी तव अनाथ अपराधी, तुझं म्या आठविले नाही कधी, कर्महीन मतिमंद बुद्धी वगैरे वगैरे, अन्यायी अपराधी वगैरे वगैरे, स्वतःला चांडाळ असं म्हणून घेतलं. त्याद्वारा मी भगवंताचा पाईक आहे, पतित आहे,
म्हणावे पतित वेळोवेळा. स्वतःकडे पतितत्व आणि भगवंताकडे स्वामित्व ठेवलं, त्याद्वारा सर्व समाजाने सुद्धा लीन होऊन कसं राहावं याचं दिग्दर्शन तुकोबरांनी वर्तो निदावीन नामा म्हणे आपल्या वर्तनातून दाखवलं. आता सर्व काही प्रकार सांगून झाला, पण परिवर्तन जेवढं व्हायला पाहिजे तेवढं समाजामध्ये होताना दिसत नाही. आता इकडे प्रपंचाची दुर्दशा तर झालेली आहे. स्त्री एक अन्न करता गेलेली आहे. प्रपंचाकडे संपूर्ण दुर्लक्ष त्यांनी केलेलं होतं. रात्रंदिवस फक्त भगवंताच्या चिंतनामध्ये ते राहत आहेत, कीर्तन करत आहेत, सर्वांना आनंद देत आहेत. पण एक दिवशी असं चौकातून मध्यभागी येऊन त्यांनी उभारीला हात, जगे जाणवले मात, देव बैसले सिंहासनी, आल्या याचकाशी पुरे धनी. पण लोकांना काही देवाची गरज दिसली नाही. मग शेवटी तुकोबारांनी थोडी भाषा बदलवली. बर, अगोदर थोडंसं हात जोडून विनंती करून, कर जोडून विनवितो तुम्हा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, असा उपदेश करून पाहिला. पण तसं करून काही विनवितो सकळा जना, कर जोडोनी थोरा लहाना, बर दान इतुलीची द्या मज दिना वगैरे वगैरे प्रार्थना करून पाहिल्या. पण लोक काही जनतरी देखे गुंतले, जनतरी देखे गुंतले, जनतरी देखे गुंतले, मरण ते ज्यांचे ज्याचे नाही, मरते ज्यांचे जाणे नाही, मरते ज्यांचे जाणे नाही. जनांच्या उद्धाराकरता आम्ही तळमळीने सांगतो उपदेशी तुका, मेघवृष्टीने ऐका, पण ऐकताना कोणी दिसत नाही. मग शेवटी भाषा बदलवली. किती सांगू तरी भाषा बदलावं लागते. पहिल्या गेअरमध्ये जमत नाही, मग दुसऱ्याने पळव, दुसऱ्यांना जमत मग तिसऱ्याने पळव, गेअर बदलून पाहावं लागतात. तसं तुकोबराने सुद्धा बोलण्यातले गेअर बदलवले. पण गेअर बदलवले तरी गाड्या काही हुक नाही चू नाही, कुणामध्येच काही परिवर्तन होताना दिसत नाही. म्हणजे किती वर्ष झाला सप्ताह? पूजनीय स्वामीजी आश्रमामध्ये आले, त्यांनी विचारलं किती वर्ष झाले सप्ताह होऊन? म्हणजे 30-32 वर्ष झाले. मग 30-32 वर्षामध्ये काय परिवर्तन झालं? घरामध्ये घरी असलेले खुरडे गेले का? बर, का डाल्या खाल्या अजून तसेच झाकून ठेवले? महाराज यायच्या दिवशी फक्त झाकून ठेवतात, एरवी ते उघडे असतात. मग हे खुरडे गेले का? यात परिवर्तन झालं का? ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं का? एवढ्या वर्ष करून आपल्यामध्ये काही परिवर्तन बदल झाला का? विठ्ठल मग कोणी सगळे चिप झाले, कोणाला काही बोलता येईना. मग मी थोडंसं हळूच म्हटलं, स्वामीजी एवढ्या वर्ष त्यांनी सप्ताह चालवला, हाच त्यांच्यात झालेला बदल आहे. नाही तर मग वर्षानुवर्ष तमाशाचे फड चालवणारे लोक आहेत. मग त्यांच्यामध्ये बदल झाला की न झाला ते त्यांचं पाहून घेतील. पण 34-35 वर्षापर्यंत दिव्य असलेली गाथा पारायणाची परंपरा, ज्ञानेश्वरी पारायणाची परंपरा, त्याचप्रमाणे भागवत पारायणाची परंपरा चालू ठेवण्याची बुद्धी झाली. हेच आमचं परिवर्तन गुरुवारांच्या कृपेने. विठ्ठल अर्थात संतांना तेवढंच परिवर्तन अपेक्षित नाही. आपल्यामध्ये आमूलाग्र बदल असा व्हावा त्यांना वाटतं की इथं ज्याच्याकरता भगवंतांनी यांना पाठवलं ते त्यांच्याकडून साध्य व्हावं. थोडाफार बदल होताना दिसतो, पण तेवढ्या बदलाने संत महात्मे समाधानी नाहीत. मग आता काय करावं? म्हणजे दिसावेशे काय आता दिसावेशे जना आयशे करी नारायणा. म्हणजे त्यापेक्षा दिसू नये जना. आता कुठं आता नाही दिसू नये जना. इथं साक्षात गाथा असलो असं कसंही सांगून जमल का? आता दिसो नये जना ऐसे करीगा नारायणा. मग भगवंताकडे हात जोडून ते प्रार्थना करू लागले, देवा आता तुम्ही या, लवकर घेऊन जा. कारण तिथं म्हणलं वाट पाहे बाहे निढळी ठेवून या हात, पंढरीचे वाटे दृष्टी लागलेशी चित्त वगैरे वगैरे विरहण्या त्यांनी म्हणायला सुरुवात केली. ते म्हणत असताना अचानक संत महात्मे दिसले. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुम्ही देवाकडे चाललात, देवाला नमस्कार सांगा की तुमचा असणारा भक्त तुमची वाट पाहतोय, लवकर त्यांना घेण्याकरता या. मग संत महात्म्यांनी निरोप घेऊन तिथं गेले. भगवंताला सांगितलेलं आहे. आता संत महात्मे पोहोचले असतील, अधीर झालेलं अंतकरण असतं, कारण त्यांना धीर सहन होत नाही. कै हे बिरडे फिटेल
कै तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिषमानी. या पद्धतीने अंतःकरणाची दशा होऊन जाते. परमात्मा कधी भेटतील आणि कधी मला घेऊन जातील अशी अर्थता निर्माण झाली. आणि शेवटी अंतःकरणामध्ये भावाचा निर्माण झाला. म्हणजे सनकादिक तिथं पोहोचले असतील, पण देव झोपलेले असल्यामुळे आणि तिथं त्यांचं वाहन असलेला गरुड जो आहे तो गरुड लवकर आला नसल, गाडीची चावी घेऊन फरार झाला असल. गरुड त्यांचा ड्रायव्हर, तो स्वतः ड्रायव्हर आहे, स्वतः तोच गाडी रूपी ड्रायव्हर स्वतः तोच, त्याला काही टेरिंग नाही काही नाही, तोच स्वतः चालू होणार, चालून घेऊन जाणार. मग गरुडाला विनंती केली, गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी. हळूच घेऊन नका येऊ, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. म्हणजे गरुड तयार आहे. त्याने पार्किंगला गाडी पुसून धुवून व्यवस्थित लावलेली आहे, वायफर वगैरे साफ करून ठेवलेले आहे, पेट्रोल भरून तयार आहे. फक्त काय झालं, देव अजून झोपेतून उठत नाही. म्हणजे देव का उठत नाही त्याचं कारण काय आहे, लक्ष्मी आई साहेब पाय चेपत बसलेले आहेत, पाय दाबत बसलेले आहेत. मग लक्ष्मी काय पुढं, पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कुळती. हे लक्ष्मी माता भगवंताचे पाय सोडून द्या. म्हणले आम्ही पाय सोडलेले आहेत, देव झोपी गेलेत. म्हणले कशावर झोपलेत, मग तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. या पद्धतीने अभंग तुकोबरांनी म्हणायला सुरुवात केली. सर्वांनी आपली आपली प्रार्थना ऐकल्या. तुकोबरांची प्रार्थना ऐकल्यानंतर त्यांनी आपली भूमिका बजावली. परमात्मा जागे झाले, गरुडावरती बसले. आता दिव्यत्व असणारा क्षण आहे माघ आपलं फाल्गुन वद्य द्वितीया. आजचा दिवस आहे. पलीकडच्या इंद्रायणी मातेच्या पलीकडच्या तीरावरती परमात्मा दिसलेले आहेत. दशमीचा दिवस होता त्या दिवशी, बरं का, जाण्याचा दिवस नाही. तोपर्यंत फुलं वाटा, आता फुलं द्या, हातवात द्या. पार तिकडे पलीपर्यंत जायची गरज नाही. घ्या ते, उठा, दे त्या मुलांकडे द्या. हां घ्या, एक बुचकुल भरून द्यायची, पाठीमागे जाऊन द्यायचं ते. हां चला. विठाला 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 दशमीचा दिवस आहे. ज्या दिवशी आपण गाथा पारायण सुरू केलं, अगदी त्याच दिवशी बर तो दिवस. मग त्या दिवशी पांडुरंग परमात्मा स्वतः भगवान विष्णू परमात्मा गरुडावरती सवार होऊन पलीकडच्या तिरपईला आले. हरी गदा पद्म शोभे करी. हातामध्ये गदा पद्म सर्व आयुध घेऊन भगवान विष्णू परमात्मा पलीकडच्या तीरावरती त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आता जगद्गुरु तुकोबरांनी पलीकडे पाहिलं, आनंद वाटला. माझा पांडुरंग परमात्मा विष्णू भगवान परमात्मा मला नेण्याकरता आले, आनंद वाटला. तुकोबरा तिकडे धावू लागले, परमात्मा इकडे आलेले आहेत. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावरी वैसोनी माझा कैवारी आला. परमात्मा आल्याबरोबर पांडुरंग परमात्म्याच्या विष्णू भगवंताच्या चरणावरती तुकोबरांनी दंडवत केलं आणि त्या ठिकाणी साष्टांग दंडवत करून परमात्म्याने त्यांना आलिंगन दिलं, आपल्या त्या जवळ बसवलं. नंतर घरी येतात. तुकोबरांचं घर म्हणजे काय, घर चंद्रमौळी, चुलीवर हरळी आणि केळीवर नारळी, म्हणजे गरिबी. आता परमात्म्याला बसवायचं कुठं, घरी मोडकी अजर. म्हणजे देवाला खायला काय द्यायचं, दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या. आता देवाला विडा कशाचा द्यायचा, म्हटले काय, मुख शुद्धी तुळशी दळ. तुका म्हणे मी दुर्बळ. मला काय द्यायचं तर केवळ तुळशी दळ दिलं, तेवढ्याने देवाला आनंद वाटला. तुकोबरांचं घर चंद्रमौळी, म्हणजे तुकोबरांच्या घरात चंद्र पाहायचा असल्यावर बाहेर जाऊन चंद्र पाहावा लागत नसायचा. घरच असं होतं की तुटके छप्पर, त्याच्यातून चंद्र दिसायचा. घर सर्व मंडळी तुकोबरांच्या घरी आणलं. घर चंद्रमौळी आणि चुलीवरती काय करायला जावं तर तिथं हरळ उगलेली, चुलीवर हरळी. आणि केळीतून पाणी द्यावं तर पाण्यासाठी ग्लास नाही, काही नाही, वाटी नाही. केळीवर नारळाची कवटी. मग केळीवर नारळी, असं असणार घर. मग तुकोबरांनी तर आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढते बिके, कुत्री घर राखीती. बरोबर आहे ना, बरोबर आलं ना. तर काही राहिलं असलं तर आताच सांगा. विठाला 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 विठाला. असं दुर्बळ जरी तुकोबरांचा व्यावहारिक भौतिक सर्व होता पर्यावरण, परंतु तुकोबरांचा भाव मात्र काय नव्हता, दुर्बळ नव्हता, भाव अत्यंत होता. म्हणून पांडुरंग परमात्मा दशमीच्या दिवशी आलेले आहेत, म्हणजेच विष्णू भगवान दशमीच्या दिवशी आले. मग 3 दिवस थांबले. 3 दिवस पर्यंत पहिल्या दिवशी दशमीला उपवास नव्हता, त्यामुळे दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या एकादशीचा उपवास केला. द्वादशीच्या दिवशी सकाळी पारणं सोडलं. म्हणले आता चला
तुम्हाला न्यायला मी आलोय, चला. तुकोबरांनी सांगितलं, अहो इतकं असं कोत्या मनाने होऊन चालणार नाही, एवढ्या सगळ्यांच्या उद्धाराची काळजी आपल्याला करायची आहे, मी एकटा वैकुंठाला येऊन काय करू, त्यापेक्षा कमीत कमी जसं तुम्ही प्रभू रामचंद्र होते तेव्हा संपूर्ण अयोध्या वैकुंठाला नेली, मग आता मला एकट्याला कशाला नेता, माझ्यासोबत निदान या देहू गावचे लोक तरी आले पाहिजे, तेवढे भाविक भक्त माझ्यासोबत आले पाहिजे. म्हणजे ठीक आहे, त्यांना घेऊन या, आले तर घेऊन जाऊ सर्वांना. आम्हाला काय म्हटले, विस्तीर्णता करता येते, अनोरणयान महतोमयान आत्मा असते जंतुर्णी होतो गुहायाम, म्हणून लहानही होता येतंय मोठंही होता येतंय, सगळ्याला घेऊन जाऊ म्हटले, घेऊन या. पण भगवंताला माहिती होतं. तुकोबराय गेले, सगळ्यांना सांगितलं, चला देव घरी आलेत, देव घ्या, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसवणी. लोकांनी सांगितलं, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. ज्याच्यात देव साठवून ठेवायचा ते विषयांनी घर भरलेलं आहे, त्या घरामध्ये देवाला आम्ही कसं काय ठेवणार, तुमचा देव तुम्हाला ठेवा. तुकोबरायांनी सांगितलं, अरे बाबा, भावमंदला भावबंदला, कमी भावामध्ये देव मंदला, देव मंदला, भाव बुडाला काय करू, भाव जास्त वाटतो ना, मग देव मंदला, कमी भावात घ्या, कमी भावात घ्या. पण लोक म्हटले, नको नको, फुकट नको तर विकत कशाला. बरं म्हटले, मग फुकट घ्या, दुबळा तुका, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही. पण तरी सुद्धा कोणी घेत नाही, कारण देव फुकट सुद्धा कोणाला नको. बरं, ज्यांनी देव पाहिला किंवा देव पाहण्याकरता जे तत्पर आहेत असे साधक घरी आल्यानंतर त्यांचं पूजन आपण करतो, बर, त्यांना पुढे पुढे करतो. पण ते जर म्हटले, द्या ना एखादा मुलगा धर्म कार्यासाठी, कुठं देतोय आपण, धर्म कार्य करणारे घरी आल्यानंतर पूजन आपण करू, आदर सत्कार करू, चांगले चांगले पदार्थ खायला त्यांना देऊ. पण ते जर म्हटले धर्म कार्य करता एक विद्यार्थी द्या आश्रमामध्ये शिकायला, मृदंग शिकेल, पुढे वारकरी संप्रदायाचं कार्य करील, ते हात जोडून सांगतात, तेवढं सोडून बोला, आमचा मुलगा आम्ही डॉक्टर करू, इंजिनियर करू, काही करू, अमेरिकेत त्याला टाकू, तो अमेरिकेत आणि इथं आम्ही तशीच खुडखुड खुडखुड करत बसू. विठाला विठाला जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्यांचे त्याशी नाही. विठाल विठाल मग तुकोबरांच्या लक्षात आलं, दुबळा तुका भावे वीण, उधारा देव घेतला ऋण. देवाकडे आले, देवाला सांगितलं, म्हटले, देवा थांबा थांबा थांबा, काय आहे म्हणे, सध्या याचा दिवस आहे, कशाचा, सध्या होळी, नंतर होळीनंतर थोडा शिमगा, त्याच्यामध्ये थोडीशी गुंतू द्या त्यांना, त्यांची तर सण साजरा झाला की मग आपण जाऊ. म्हणजे दशमीच्या दिवशी तुकोबराय आले, ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी पारायण सुरू केलं त्या दिवशीच देव तुकोबरायांच्या घरी आलेले. मग संपूर्ण पारायण भगवंताने ऐकलेलं आहे. बर, संपूर्ण पारायण ऐकलेलं आहे. आता पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला तो एकादशीचा, तिसरा दिवस द्वादशी, चौथा दिवस त्रयोदशी, पाचवा दिवस पौर्णिमा, सहाव्या दिवशी प्रतिपदाही झाली, एक दिवस राहिला ना, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी राहिली, आणि नंतर पौर्णिमा म्हणजे होळी. मग होळी झाल्यानंतर धुराडा, प्रतिपदा, प्रतिपदेच्या दुसरा दिवस म्हणजे आजचा फाल्गुन वद्य द्वितीया, बरोबर 8 दिवस आजच्या दिवशी परमात्म्याला झालेले आहेत. दुबळा तुका भावे विन, उधारा देव घेतला ऋण, असं म्हणून तुकोबरांनी शेवटी लोकांना सांगणं बंद केलं, पांडुरंग परमात्म्याकडे आले. मग लोकांना येता येता एक म्हटले, नाही तुम्हाला यायचं नका येऊ, पण मी चाललोय, पांडुरंग परमात्मा आलेले, त्यांच्या दर्शनाकरता या. असं म्हटल्यानंतर लोकांनी मग गर्दी केली. म्हणजे दर्शना करताना, आशीर्वाद करता मग फुकट असलं तर मग येऊ, बाकी नको. मग दर्शना करता, प्रसादा करता चालतं, या 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 तरी पण चालेल, या 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 रे या रे लहान थोर, या ती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाची. या आल्यानंतर आता सर्वांनी दर्शन केलं, पण तुकोबरायांचंही दर्शन केलं. म्हणजे जाता जाता चांगला आशीर्वाद द्या. मग तुकोबरायांनी आशीर्वाद दिला, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, हे घ्या वचन आशीर्वाद, जसं तुमचं कर्म असेल तसं तुमचं चांगलं होईल. बस, जसं तुम्ही कर्म कराल तसं तुमचं चांगलं होईल. याला काही आशीर्वाद म्हणत नाहीत, म्हणजे शेवटी आपल्याच हातात ठेवलेलं आहे.
प्रत्येकाचं कर्तृत्व हे आपल्या हातात आहे. आपल्या कर्तृत्वाने आपण भगवंताचा आशीर्वाद मिळवू शकतो. आशीर्वाद तया जाती आवडी चित्ती देवाची. देवाची आवड ज्याच्या अंतकरणात आहे त्याला आशीर्वाद मिळतो. म्हणून तुकोबरांनी स्पष्ट सांगितलं की जसं तुमचं कर्म तसं तुमचं कल्याण. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, हे घ्या वचन आशीर्वाद. मग आता तुकोबराय त्या विमानावरती आरूढ झाले. गरुडावरती बसल्यानंतर भगवान परमात्म्याने आपल्या जवळ त्यांना बसवलेलं आहे. आता विमान भरारी घेत आहे आणि तुकोबराय जाता जाता म्हणत आहेत, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. 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 सांगावी विनंती माझी, सांगावी विनंती माझी, सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठाची रंग बोलावितो, वैकुंठाची रंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठाची रंग बोलावितो, वैकुंठाची रंग. उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. वेळ झाला. त्या वेळेबरोबर 12 वाजलेले होते. नांदुरकीचं झाड आता हलून तिथं डगमगायला सुरुवात झालेली आहे. आणि या पद्धतीने तुकोबराय आता जाणार तितक्यामध्ये त्यांनी शेवटचं सांगितलेलं आहे. त्याचं प्रमाण एकदा म्हणा. ते प्रमाण पूर्ण झाल्यानंतर पुंडलिकवरती अंतकाळी विठो आमासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला. अंतकाळी विठो आमासी पावला. अंतकाळी विठो आम्हासी पावला. कुणी सैक झाला गुप्त तुका, कुणी सैक झाला गुप्त तुका. कुणी सैत झाला गुप्त तुका, कुणी सैत झाला गुप्त पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकाराम 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 राम तुकाराम 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 राम तुकाराम तुकाराम तुकोबराय बोलतात, अंतकाळी विठो आमाशी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुकोबराय कुडीसह, अर्थात मानव देह घेऊन या निजधामा गेले. या लोकामध्ये तुकोबरायांनी केलेला हा पुरुषार्थ आहे, तुकोबरायांनी केलेलं हे सामर्थ्य आहे. आणि म्हणून त्यांच्या नावाचा सुद्धा महिमा आहे. तुकाराम 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 तुकाराम
विठ्ठल तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. ज्या यमाच्या तडाख्यात सर्व जग आहे. एवढंच नाही, ब्रह्मदेव सुद्धा ज्या यमाच्या तडाख्यातून जात नाही, सुटत नाही, त्या यमाच्या डोक्यावरती तुकोबरांनी पाय दिला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आणि म्हणून हे तुकोबरांचं सामर्थ्य आहे. म्हणजे त्यांचा नामजप केल्यानंतर आपल्याला यम घाबरतो, यम आपल्यापासून दूर पडतो. जसं दड 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 दुड 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 पळ सुटला कुणाला, कळिकाळा बापुडी आरे. अर्थात तिथं शिवनामाचं महात्म्य सांगितलेलं आहे. परंतु इथं मात्र आपण तुकोबरायांचा सुद्धा नामाचा तोच महिमा आहे. जसा शिवनामाचा महिमा तसाच तुकोबरायांच्या तुकाराम तुकाराम या नामाचा आहे. केवळ तुकाराम 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 असं म्हटलं तरी यमाला थरकाप सुटतो. तो दडदड दडदड अशा प्रकारचा काय काढतो, पळ काढतो. ज्या यमाच्या भीतीमुळे ब्रह्मदेवाला युग सहस्त्र जरी आयुष्य असलं, द्विसहस्त्र युग जरी आयुष्य असलं तरी सुद्धा त्याला जावं लागतं, यावं लागतं. एक ब्रह्मदिवसाचा दिवस, ती संपूर्ण आता आयुष्याची गणना सांगून वेळ घेणार नाही. मग द्विसहस्त्र युग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदुः. द्विसहस्त्र वर्ष, द्विसहस्त्र युग गेले की ब्रह्मदेवाचा एक दिवस एक रात्र होते. अशा फक्त 100 दिवसच जो जगतो, 100 वर्षही नाही, फक्त 100 दिवसच कोण जगतो, ब्रह्मदेव. पण शेवटी त्याचे ते 100 दिवस झाले की नंतर मात्र भयादश अग्निस्तपती, भयात तपती सूर्य, भयात इंद्रश्च वायुश्च, मृत्युर्धावती पंचमः. मग मृत्यूदेव अर्थात भगवान परमात्म्याच्या सत्तेने चालणारा मृत्यूदेव ब्रह्मदेवाला सुद्धा सोडत नाही. मग एवढी काळाची सत्ता ही आहे. मग ज्याच्या या काळाच्या सत्तेत अवतार घेतलेल्या तुकोबरायांनी मात्र काळाच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन केलं. मानव देह घेऊन या निजधामा गेले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. या कळी काळामध्ये असं कधी झालंच नाही, अद्भुत. इथून मागे जे झालं नाही ते वर्तन करून तुकोबरांनी दाखवलं. आणि म्हणूनच दुसऱ्या चरणातून त्यांच्या बाबतीत असलेलं सामर्थ्य जगद्गुरु रामेश्वर म्हणे रामेश्वर भट्ट. धन्य धन्य तुकोबा, धन्य तुकोबा समर्थ, 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 धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ, जेने केला हा पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ, 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 धन्य तुकोबा धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबरांची धन्यता व्यक्त करतात रामेश्वर शास्त्री. एका काळचे ते विरोधक आहेत. आता जास्त वेळ आपल्याला अगोदर भूमिका मांडायला मिळाला नाही, कारण अगोदर सदैव वैकुंठ गमन करून घ्यावं लागलं. म्हणून पूर्वजी त्या असलेली वर्णन करण्याच्या अगोदरची जी पूर्वपीठिका आहे ती थोडीशी अशी आहे की अगोदर त्यांच्याकडून त्यांच्याविषयी अपराध घडला. कारण काहीतरी स्तुती केली कोणीतरी की मनुष्य एका विशिष्ट पात्राच्या वरती स्वतःला समजतो. मग त्यांची स्तुती करण्यात आली. तुम्ही या परिसराचे त्या काळातले जागीर आहेत आणि म्हणून परमार्थाची जहागिरी तुमच्याकडे असताना वेदाचा अर्थ
शूद्र कुळामध्ये जन्म घेतलेल्या तुकोबरायांना सांगण्याचा अधिकार नाही, अशा प्रकारचं सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून वाघोलीला त्यांना बोलून घेतलं तुकोबरायांना आणि त्यांनी सांगितलं तुकोबरायांना, तुम्ही अभंग करताय? म्हणे नाही नाही, मी नाही करत अभंग, माझा पांडुरंग मज बोलवितो. मी काही कीर्तन करत नाही, पण कीर्तन मला माझ्याकडून पांडुरंग परमात्मा करून घेतोय. त्यांनी मला स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिलेला आहे. म्हणजे ठीक आहे, ते आता झालेलं झालं, पण आता इथून मागे इथून पुढे काही करू नका. आणि इथून मागे जेवढे केलेले जे अभंग आहेत त्या सर्व वह्या स्वतःच्या हाताने घ्यायच्या आणि पाण्यामध्ये नेऊन टाकायच्या आहेत, इंद्रायणी मातेमध्ये. ठीक आहे म्हणले, जशी तुमची इच्छा. कारण ब्रह्मवृंदांची आज्ञा आमचं आराध्य दैवत ज्ञानोबरायांच्या माता पित्यांना चुकली नाही, मग आम्ही का बरं त्याचं उल्लंघन करावं, असं तुकोबरायांनी उत्तर दिलं. मग ते आल्यानंतर त्यांनी आपल्या हाताने वह्या घेतल्या, लिहिलेल्या त्या संपूर्ण वह्या दगडं त्यामध्ये टाकून ते गाठुडी बांधली आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये स्वतःच्या हाताने लिहिलेल्या वह्या डुबवाव्या लागल्या. ही त्या काळातील द्विज ब्राह्मणांनी दिलेली आज्ञा पालन केली, टाकले. नंतर आपले निराश होऊन भगवंताच्या चिंतनामध्ये 5 दिवस ते थांबले. पण त्या 5 दिवसामध्ये लोकांनी येऊन त्यांना नास्तिक लोक येऊन, आम्ही म्हणत होतो ह्या भानगडीत पडू नका, देव नसतो, धर्म नसतो, काही नसतो. अहो, ज्याला देवाचं साक्षात दर्शन झालेलं आहे, साक्षात संतांनी ज्याला आज्ञा केलेली आहे, त्याला नाही म्हटलेलं सहन होत नाही. एखाद्या अंध व्यक्तीने सूर्य नाही म्हटला तर तो नसतो का? असतो. त्याच्या नाही म्हणण्याला किंमत नाही. पण तुकोबरायांना असं वाटलं, यांना सामर्थ्य जे भगवंताचं आहे ते दाखवून दिलंच पाहिजे. मग मात्र 5 दिवस उलटल्यानंतर तुकोबरायांनी 13 दिवसाचं तिथून पुढे काय केलं, अनुष्ठान केलं. म्हणजे एकूण 18 दिवस वह्या त्या पाण्यात जशाच्या तशा होत्या. 13 दिवस झाले निश्चक्र करिता, कारे नपवस्यानंता माय बापा, अशा प्रकारचं तुकोबराय बोलले. म्हटले ठीक आहे, तुला नाही यायचं ना, नको येऊ, हत्या मी घालीन पांडुरंगा, तुझ्यावरती हत्येचा दोष मी आणेन, प्राण टाकून देईल, पण आता इथून मी हटणार नाही. असं म्हणता क्षणी जगद्गुरु तुकोबरायांच्या समोर बाळवेशामध्ये पांडुरंग परमात्मा आले. त्यांनी त्यांना आलिंगन दिलं. आलिंगला तुका प्रेमेतेने, सुंदर वर्णन आहे. मग तुकोबरायांच्या वह्या जाता जाता ते म्हटले, अहो, तुमच्या त्या असणाऱ्या वह्या त्या काही सामान्य नाहीत, तुमच्या मुखातून निघालेले ते अक्षर नाहीत, एका एका अक्षरात आहे रमाकांत. त्यांना पाणी भिजवू शकत नाही, त्यांना अग्नी जाळू शकत नाही. नयनम छिंदंती शस्त्रानी नयनं दहती पावका, न चैनम क्लेदयंती आपो न शोषेती मारुतः. म्हणजे असं पंचमहाभूताच्या आतीत असलेलं तत्वज्ञान तुम्ही जे प्रगट केलेलं आहे ते कशानेही नष्ट होणार नाही. मग पाहिलं तुकोबरायांनी खरोखर पाण्याकडे, तर 18 दिवस ज्या खाली बुडालेल्या वया होत्या त्या जशाच्या तशावर आल्या. मग त्याचंच वर्णन आजच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणातून. नारायण देव.
तिकडं वैजापूरकडं जास्त वेळेपर्यंत कीर्तनाची सवय असल्यामुळे त्यांना वाटलं आता सुरू झालंय. विठाला 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 विठाला. सद्गुरू रामगिरी बाबांच्या कीर्तनामध्ये नेहमी साथ करायला असतात दिनकर भाऊ मोईन, त्यामुळे त्यांना सवय, त्यांचं कीर्तन सुटायच्या वेळेला सुरू होत असतं. आपली सुटायची वेळ झालेली आहे. असो. विठाला विठाला चळी दगडा सहित वह्या तारियेल्या जैशा लाह्या. लाह्या ज्याप्रमाणे तरंगतात त्या पद्धतीने त्या वह्या तरलेल्या आहेत. पण तथाकथित विज्ञानवादी म्हटले कागद पाण्यात टाकल्यानंतर तो तरंगतच असतो, त्यात काय एवढं विशेष आहे. अरे बाबा तसं नाही, ते रामेश्वर शास्त्री आहेत, त्यांनी विशेषण लावलं जळी दगडा सहित वह्या. केवळ वह्या असत्या त्या तरल्या असत्या यात नवल नाही, पण दगड बांधून त्याच्या सोबत गठुड पॅक बांधून ते टाकलेलं जे आहे त्याचं नाव दगडासहित वह्या. मग दगडासह त्यावरती आल्या. आणि म्हणून तर रामेश्वर शास्त्रीने आरती करत असताना सुद्धा म्हटलंय राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाने अभंग रक्षिले. जसे राघवाने पाण्यात पाषाण तारले त्या पद्धतीने तुकोबरायांनी या दगडासह वह्या तारल्या. आता आणखी एक सांगू का, तुकोबरायांनी वह्या ज्या लिहिल्या तो तुमच्या आमच्या करता तरुण जाण्याकरता सेतू आहे. वानरांना 18 पद्म असणारं वानर सैन्य घेऊन पलीकडे लंकेमध्ये तरुण जाण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या करवी अर्थात नळ निळांच्या करवी प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेने काय बांधण्यात आला, सेतू बांधण्यात आला. त्यावरती दगड तरले आणि त्या दगडावरती उभं राहून पलीकडे सर्व काय गेली, वानर सेना गेली. मग त्यांनी वानर सैन्य पलीकडे नेण्याकरता दगडाचा सेतू केला. आणि यांनी तुमच्या आमच्यासारखे दगड तरण्याकरता, मुद्दाम शब्द वापरतो, तुमच्या आमच्यासारखी दगड तरण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांनी जो सेतू बांधला त्या सेतूचं नाव आहे जगद्गुरु तुकोबरायांची गाथा. बरं, जगद्गुरु तुकोबरायांची गाथा म्हणजे तुमच्या आमच्या करता तरुण जाण्यासाठी सेतू आहे. आणि आणखी एक बोलू का, तुका रामसे. जे अनगडशाह फकीर इथं बसलेले आहेत त्यांच्या मुखातलं वाक्य आहे, तुका रामसे दो नाम एक अंग उनका सेतू भंग गया. जो प्रभू रामचंद्रांनी बांधलेला सेतू आहे तो भग्न पावला, तो आता आपल्याला पाहायला मिळत नाही. पण तुकोबरायांनी तुमच्या आमच्या करता तरुण जाण्यासाठी जो सेतू गाथारूपी बांधला, इनका सेतू अभंग, न तुटणारा सेतू म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग गाथा आहे. मग या अभंग गाथ्याच्या विषयी वर्णन करत असताना रामेश्वर शास्त्री म्हणतात तारियेल्या जैशा लाह्या. आणि म्हणून इहलोकीच्या या जगतामध्ये जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबराय हे आत्मदृष्टीने पाहता क्षणी साक्षात संपूर्ण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ सदा सतत भगवंताचं नामचिंतन करणारे तुकोबराय हे भगवत स्वरूप होते. नव्हे विष्णू आणि त्यांच्यामध्ये भेद नाही असं त्या काळातील द्विजांना रामेश्वर शास्त्री समजून सांगतात. अभंगाचं शेवटचं चरण म्हणे रामेश्वर भट्ट, म्हणे रामेश्वर कुमार
तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा जैत वया तारिल्या जैशाला ह्या म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा तुकोबराय आणि विष्णू वेगळे नसून एकच आहेत जो अधिकार विष्णूचा आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तसाच जगद्गुरु तुकोबरायांचा सुद्धा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं सामर्थ्य आहे धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जगद्गुरु तुकोबरायांच्या या वर्णनाचा अभंग घेऊन आपण काहीसं चिंतन पाहिलेलं आहे तुकोबराय भगवत स्वरूप आहेत याचाच अर्थ त्यांच्या जीवनामध्ये काला संपन्न झाला म्हणजे ते भगवंताशी अभेद पावले तसं तुम्ही आम्ही सुद्धा भगवंताच्या चरित्र श्रवणाने भगवंताशी अभेद रूप होऊन जावं याचं नाव काल आहे कारण तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला या दृष्टीने आणि मग आजच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे उच्चार केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी सुटत सुटत अरे थोडं सुटायला लागलं बरं का मोकळं बर भगवान गोपालकृष्णाचं चरित्र काहीसं पाहिल्याशिवाय वारकरी संप्रदायामध्ये काय होत नाही परिपूर्णता येत नाही कारण आजचं आता तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं मग पांडुरंग परमात्म्याने तुकोबरायांना घेऊन कशी गेली त्याचं चिंतन झालं पण आता समारोप म्हणून काल्याचं चिंतन सर्वांना माहितीच आहे भगवान गोपालकृष्णाचा अवतार कसा झाला कोणत्या तिथीला झाला नंतर तिथून ते नंदाच्या घराला मदनी गोकुळात कसे आले तिथे हळूहळू मोठे कसे झाले सर्वांचं हृदय कसं चोरलं अर्थात चित्त चोरीले नंदाने सर्व बालगोपाळ एकत्रित कसे केले खोड्या कशा केल्या त्यानंतर खोड्यांचं असणारे जे तक्रारी होत्या त्या सर्व गऱ्हाणे गवळणींनी कसे सांगितले शेवटी यशोदा मैया कशी रागवली छडी घेऊन हाणायला धावली दोरी घेऊन बांधायला चालली गवळणी बांधिती धारणाशी गळा खेड्या गोपाळा माझी ब्रह्मस्वरूप असलेल्या परमात्म्याला बांधण्याकरता गेले पण तो बांधता येत नसतो स्वतः तो बांधून घेतो आणि म्हणून बांधली या तू आपणा गोपाला स्वतः तुला तुझं तू बांधून कसं घेतलं नंतर ते उखळ बाहेर कसं नेलं विमला अर्जुनाचा त्या ठिकाणी उद्धार कसा केला घरामध्ये खोड्या सुरू झाल्यानंतर आई आणखी रागवली कान धरले कान पिरगळले सांगितलं उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना मग तो म्हटला एकटा कसं जाणार गोपाष्टमीचा दिवस आहे पहाटेच्या वेळी भगवंताला उठवलेला आहे सुंदर शृंगारित केलेला आहे पिवळा पितांबर नेसवलेला आहे खांद्यावरती काळी घोंगडी टाकलेली आहे कमरेला एक तो आचला असा बांधलेला आहे आणि त्या वेणू त्या कमरेला अशी खोवलेली आहे कपाळावरती मयूरपिच्छा असा सुंदर ठेवलेला आहे आणि परमात्म्याच्या हातामध्ये काठी दिलेली आहे खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी चारी तसे धेनू सावळा जगजिठी सावळा असणारा परमात्मा धेनू चारण्याकरता अर्थात गायी चारण्याकरता निघाले परमात्म्याने चौकात येऊन सर्वांना आवाज दिला अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या अरे गोपाळांनो तुम्ही पण आपल्या गायी घेऊन रानात चला आपल्याला आता गायी चारायच्या आहेत आतापर्यंत चोऱ्या माऱ्या खोड्या सगळ्या झाल्या आता शाळेत जाऊन सुसंस्कृत जीवन जगायचं आहे मग त्यासाठी चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई मग मोकळ्या वेळेत खेळायचे खेळ खेळून गोपाळ दमले काम सारून सकळ अवघे आले गोपाळ झाली आता वेळ म्हणत्या ना शिदोऱ्या घेऊन या आले का घेऊन शिदोऱ्या घेऊन आल्यात माता भगिनी तुम्ही नाही आणल्या आणि यांनी आणल्यात ज्यांनी तुमच्याकडे पाठवल्या ते पण घेऊन आलेत पण जास्तीत जास्त करून यांनी आणलेले आहेत आणि ज्यांनी तुम्ही आणल्या त्यांनी घरच्यांनी बनवून दिलेले असतील तुम्ही स्वतः बनवून काही आणलेलं नाही असो मग सुंदर अशा प्रकारच्या शिदोऱ्या सर्वांचे एकत्रित केलेल्या आहे सुंदर त्या ठिकाणी परमात्म्याने एकत्र केला प्रसाद खडकाच्या ठिकाणी गेले उंच असं स्थान पाहिलं कोरडं मध्यभागी परमात्मा उभे राहिले सर्वांना गोलाकार बसवलं सर्वांच्या हातावरती स्वतः परमात्म्याने प्रसाद दिला भानुदास गीते गात
प्रसाद दितो पंढरीनाथ बिभ्रद्वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानो मशृन्कवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृद हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मुशति बुभुजे यज्ञभुक्बालकेनि पुण्डलीकवरदारि श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय वंशी महाराज की जय रामकृष्ण महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय धर्म की जय हो अधर्म का प्राणियों में विश्व का कल्याण हो। ओम नमः पार्वती पतये हर हर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम या पद्धतीने परमात्म्याने सर्वांना तृप्त केलं, सर्वांची सुखाची भूक परिपूर्ण करून परमात्म्याने आनंद दिला। मग आनंद कंद भगवान गोपाल कृष्णाची जय जयकार सर्वांनी केली, सर्वांच्या जीवनामध्ये तो आनंद मिळाला। तोच आनंद काल्याच्या माध्यमातून या दहीहंडीमध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे। यानंतर क्रमप्राप्त सर्व कार्यक्रम होतील। आजच्या दिवशी कोणी जास्त काही गडबड गोंधळ करू नका। बहुसंख्येने आपण सर्व पुरुष वर्ग त्याचप्रमाणे माता भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। सर्वांना धन्यवाद। 8ही दिवस आपण थांबलात, सुंदर सेवा दिलेली आहे।